मंडळी, तुमच्यासोबतही असं होतं का? 5 ते 6 दिवसाच्या वरती पुऱ्या टिकत नाही किंवा प्रवासामध्ये नेल्यानंतर त्या लवकर खराब होतात. आज मी तुम्हाला ड्राय पुरी दाखवणार आहे, जी 1 महिनासुद्धा चांगल्या पद्धतीने राहू शकते. त्यातल्या त्यात 15 ते 20 दिवस अजिबात खराब होणार नाही. मग ती पुरी कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. येथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप घ्यायची आणि लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा आणि अर्धा चमचा येथे हिंग घेतलेली आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. आता येथे आपण ड्राय पुरी बनवणार आहोत, त्यामुळे मी काही ड्राय मसालेच यामध्ये वापरणार आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही लसूण हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकतात, पण मी स्किप केली आहे. आता येथे 1 वाटी भरून कस्तुरी मेथी घ्यायची आहे. ही ड्राय पुरी असल्यामुळे आपण कस्तुरी मेथी वापरलेली आहे. ओली मेथी येथे मी स्किप केलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. येथे आपण थोडं पाणी घालून कडक असा डो मळायचा आहे पुरीसाठी. तर येथे डो रेडी झालेला आहे. एक महत्त्वपूर्ण टिप, जर तुम्हाला पुरी आणखी खुसखुशीत हवी असेल तर 1 चमचा तुम्ही तेलाचं मोहन घालू शकतात. 1 चमचा फार सफिशियंट असतं. तुम्ही 1 चमच्याच्या वरती घालायचं नाही, जेणेकरून आतमध्ये ही पुरी आणखी मऊसूत होते, जेणेकरून ही पुरी तेलही पिणार नाही. त्यामुळे 1च चमचा तुम्ही येथे तेल घालू शकतात, पण येथे मी स्किप केलेलं आहे कारण की पुरी मला जास्त दिवस टिकवायची. आता 1 वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये एक गोळा घ्यायचा आहे, तो डस्ट करून घ्यायचा आहे आणि मोठी अशी पारी लाटायची आहे. पारी आपल्याला पसरट लाटायची आहे आणि जाडसर फॉर्ममध्ये लाटायची आहे. येथे आपण मोठी अशी पारी लाटून घेतलेली आहे. पारी व्यवस्थित अशी जाडसर फॉर्ममध्ये थोडी मध्यम स्वरूपाची जाड ठेवलेली आहे. आता ग्लासच्या साहाय्याने मी या पुऱ्या पाडून घेणार आहे. तुम्ही वाटलं तर इथे कटरचा वगैरे वापर करू शकतात, पण मी थोड्या मोठ्या साईजचा ग्लास घेतलेला आहे आणि मधोमध मी या पुऱ्या पाडून घेणार आहे. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी या पुऱ्या आता काढून घेणार आहे. कढईमध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक पुरी सोडून घ्यायची आहे. कमीत कमी सुरुवातीला 3 ते 4 पुरी तुम्ही सोडू शकता, जेणेकरून या छान अशा टम्म फुगल्या जातील. आणि तेलाचं टेम्परेचर थोडं हाय ठेवायचं आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये या पुऱ्या तळल्या जातात. अशा पद्धतीने आपल्या बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहे. आता मी अलटी-पलटी करून घेणार आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने मी या पुऱ्या काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पुरीने अजिबात तेल पिलेलं नाही आणि टाकता क्षणी या पुऱ्या फुलून आलेल्या आहे. इतक्या सुरेख पद्धतीने या पुऱ्या झालेल्या आहे. आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते की या कशा रेडी झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म या पुऱ्या फुगलेल्या आहे. आता याच पद्धतीने मी सेकंड बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ड्राय मसाला पुरी आपण तयार केलेली आहे. अतिशय टम्म ही फुगलेली आहे. त्यातल्या त्यात प्रवासामध्ये तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकतात. 1 महिना अजिबात खराब होणार नाही आणि इतकी सुरेख होते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.